सोलापुरातील बार्शी तालुक्यात फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट असल्याचे भासावून नागरिकांना धमकावत लुटणाऱ्या दोघांना बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक करत गुन्ह्याचा छडा लावला। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल तसेच लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसळम गावाजवळ तक्रारदार महेश नरहरी चव्हाण हे मोटरसायकलवरून जात असताना 2 आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला धडक देऊन त्यांना खाली पाडले। त्यानंतर आरोपींनी स्वतःला श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत तुमच्या मोटरसायकलचे हप्ते थकले आहेत, तत्काळ 50,000 रुपये द्या, अन्यथा मोटरसायकल जप्त करून घेऊन जाऊ अशी धमकी दिली। तक्रारदारांनी यास विरोध करून फोन करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी दगडाने मारण्याची धमकी दिली। त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करत त्यांच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी तक्रारदारांचा मोबाईल फोनही फोडला आणि मोटरसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने तपासाची चक्रे फिरवली। विविध पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। स्थानिक गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईच्या जोरावर अवघ्या 2 तासात 2 आरोपींना अटक करण्यात आले।